निष्फळ। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। खासदार संजय पाटील व भाजपाचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांची सांगलीच्या आखाड्यातील कुस्ती अटळ आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर आणि संजय पाटील यांच्यातला वाद मिटवण्याचे प्रयत्न केले, पण त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत नाही। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना भेटण्यासाठी निरोप पाठवला होता, पण पडळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या निरोपाकडे पाठ फिरवली। ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले नाहीत। पक्ष कोणताही असेल नसेल, आपण कसल्याही परिस्थितीत चांगली लोकसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातली कुस्ती अटळ असल्याचं दिसतंय। गोपीचंद पडळकरांचे माझे मी बघतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे नेते गोपीचंद पडळकरांचे बंड थंड करण्याची हमी घेतली होती। सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या विरुद्ध सांगलीच्या भाजप नेत्यांनी केलेले बंड अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शमवले। सर्व नाराज नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर घेऊन त्यांची समजूत काढली। त्याचवेळी पडळकरांच्या बंडाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर गोपीचंद पडळकरांचे माझे मी बघतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते। पडळकरांचे बंड थोपवण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले। बाकीच्या नेत्यांची समजूत काढली गेली। गोपीचंद पडळकर काय करणार, लढणार की समझोता एक्सप्रेस मध्ये बसणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते, पण पडळकरांनी माघार घेऊ नये, लढायलाच हवं अशी प्रतिक्रिया येत होत्या। त्यांचे कार्यकर्ते लढण्यासाठी आग्रह करत होते। मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना विधान परिषदेची ऑफरही दिली होती, पण पडळकर मुख्यमंत्र्यांना बदले नाहीत। सांगली जिल्ह्यातील सर्व नाराज भाजप नेत्यांची समजूत काढून त्यांना संजय पाटलांच्या पाठीशी उभ्या करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांचे बंड थंड करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना त्यात यश आले नाही। मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवर आमदार करण्याचे गाजरही दाखवले, पण ते तयार झाले नाहीत। त्यांनी लढाई जारी ठेवण्याचे संकेत दिले आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। तन्वी फोटोग्राफी स्टुडिओ, वेडिंग, प्री वेडिंग, कॅन्डिड शूट, मॉडेलिंग, क्रेन, ड्रोनसह दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स, विटा।